जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत 10 दिवसांपूर्वी नेत्यांमध्ये मतभेद उफाळले होते. ते शमल्याचं दाखवण्यात आलं. मात्र गटनेता निवडीनंतर पाठिंब्यावरून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यातील मतभेद जाहीर झाल्याने पक्षात उभी फूट पडल्याचं दिसतंय. जिल्हा परिषदेत महायुतीऐवजी राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास पसंती देत आहेत. महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख हे बहुमताने उत्सुक आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नेत्यांनी महाविकास आघाडीला पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत अधिकृत निर्णय प्रदेशाध्यक्षांना कळवलेला नाही. त्यासाठी मुंबईत बोलवलेल्या बैठकीलाही जिल्ह्यातील नेते गेलेले नाहीत. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित सदस्यांचा गट स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं. गटस्थापनेच्या अर्जावर जिल्हाध्यक्ष या नात्याने आवश्यक त्या ठिकाणी माझी स्वाक्षरी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे असा दूरध्वनी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला. त्यामुळे मी स्वतः उपस्थित राहिलो होतो. गटनोंदणीच्या फाईलमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पुरेशी काळजी घेतली होती. पक्षाच्या पहिल्या बैठकीपासून आज अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी चर्चा होऊनच वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. यापुढेही याच पद्धतीने कार्यवाही करण्याचा निर्णय कायम.